बुलढाण्यातील मलकापुरात भाजपच्या 2 गटात राडा झालाय। कार्यकर्त्यांनी हा पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अविश्वास ठरावावर आज बैठक पार पडली आणि यानंतर सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला। माजी आमदार चैनसुख संचेती आणि शिवचंद्र तायडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये भाजपच्या 2 गटांमध्ये राडा झालेला आहे। या राड्याचं नेमकं कारण काय होतं? प्राची, याचं कारण असं आहे की भाजपाचेच चैनसुख माजी आमदार जे चैनसुख संचेती आणि शिवचंद्र तायडे हे दोन्हीही भाजपाचे नेते आहेत आणि गेल्या वर्षभरापूर्वी शिवचंद्र तायडे हे भाजपच्याच पॅनलवरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले होते। 1 वर्ष झाल्यानंतर जे सभापती आहेत हे बदलण्याचा त्यांचा करार झाला होता। मात्र शिवचंद्र तायडे जे आहेत हे राजीनामा देण्यास तयार नव्हता। त्यामुळे 20 मे रोजी जे आहे हे जवळपास 13 विरुद्ध 2 म्हणजे 13 जे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी या सभापती विरोधात अविश्वास ठराव जो आहे प्रस्ताव जो आहे तो मांडला होता आणि आज त्याच प्रस्तावावर या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये जे आहे हे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने 13 विरुद्ध 2 ने असा हा अविश्वास ठराव जो आहे हा जिंकलेला आहे आणि यामध्ये जे शिवचंद्र तायडे आहेत यांच्या विरोधात हा अविश्वास ठराव पारित झालेला आहे। त्यांना आपलं सभापतीपद गमावं लागलं। हा संपूर्ण प्रकार होत असतानाच त्या ठिकाणी दोन्ही गटाचे नक्कीच संदीप, तर या वादामुळे आता भाजपमधील काहीसा अंतर्गत वाद आहे तो समोर आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।